दादांनो खूप खूप तुमचा आभार। मंडळी आता सध्या आहे आम्ही परांडा, तालुका परांडाच आहे, जिल्हा धाराशिव। आणि मंडळी आमच्यावरती प्रेम करणारी असंख्य जनता पाहिली, पण आज जे पण मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी आता सध्या आहे परांड्यात, आमच्या मिसेस सोबत आम्ही गावी निघालो असता आम्हाला ह्या दोन दादांनी बघितलं, आणि दोन दादांनी बघितल्यानंतर त्यांचे विशेष स्पेशालिस्ट ते म्हणजे हे मुकबधीर आहेत बरं का। या दोघांना बोलताही येत नाही आणि ऐकायला सुद्धा येत नाही। मी एका दादांपाशी चौकशी केली, तुम्ही बघू शकता ही संपूर्ण परांड्यातली गर्दी त्यांना दाखवायला। आम्ही आमच्या गावाकडे जात असताना ह्या दोघांनी पाहिलं, बरीचशी लोक आमच्यासोबत फोटो व्हिडिओ घेऊन गेली, पण मला विशेष व्हिडिओ का बनवा असा वाटला। या दादांनी बराच वेळ मी माझ्या ह्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये दाखवलेलं आहे बघा, बोललेलो आहे मी की दोन दादा माझ्याकडे पाहतात, बऱ्याच वेळ झालं ते माझे व्हिडिओ स्क्रोल करून पाहतात, आणि मग मला वाटलं की ह्यांनी व्यसन केलंय की काय, तोंडात मावा आहे की काय। माझा नेहमी समाजाला संदेश असतो की कुठल्याही व्यसनाच्या अधीन जाऊ नका, व्यसन हे तुम्हाला एक ना एक दिवस संपवणार आहे। मला वाटलं की हे व्यसनाधीन गेलेले आहेत, त्यांनी व्यसन केलंय की काय असा माझा संभ्रम झाला, माझा गैरसमज झाला, पण नाही। मला एका दादांनी सांगितलं हे दादा दोनही मुकबधीर आहेत, ते त्यांना बोलता येत नाही ना चालता येत नाही, सॉरी ऐकायला येत नाही। दादा काय वा बघा, माझेच व्हिडिओ बघत होते, म्हणजे तुम्हाला खरोखर मगाचपासून हे माझेच व्हिडिओ पाहतात। ही आयडी आहे माझी इंस्टाग्रामची, आणि बऱ्याच वेळ झाली माझे व्हिडिओ पाहत होते आणि त्यांनी मला बघितलं आणि खरंच खूप छान वाटलं। प्रेम करणारी जनता तर भेटेल, परंतु आशांनी देखील आमच्यावरती प्रेम करावं एवढे आम्ही नशीबवान आहोत। रिअल मध्ये हे खरोखर ऍक्टिंग करत नाही बरं का आमच्या व्हिडिओला लाईक व्ह्यूज वाढावेत म्हणून खरोखर आम्ही ऍक्टिंग करत नाही। आता जे पण हितच असतात तुम्ही नाही काम काय करता काम, अरे यार ऐकायला वेळ, चला मी एका दादांची भेट घालतो आणि मग त्यांच्यावरती बोलतो। या असे या, इकडे या कॅमेरामॅन, इकडे या उतरून दमाने, 2 मिनिटं इकडे। परांड्यात असताना यांच्याविषयी माहिती काढली। दादा या, होय दादा बाळा हिथं थांब, हे जे दोघं आहेत हिथं थांब, हे दोघं खरंच मुकबधीर आहेत का पहिल्यापासून मी नक्की होय होय, यांचं नाव काय, हे काय काय करते आणलाय काय नाही निवांत असं तिथं वडी हे बाच आहे ते. बाच आहे का? या की तुम्ही। हा तुमचं नाव काय, बबन शिंदे, संपूर्ण नाव सांगा। बबन सुखदेव शिंदे, राहणार परांडा, परांडा। तुम्ही काय करता, कुरकुरे विकतो। कुरकुरे विकता, बरं बरं। हे दोघं कोण आहे तुमचे, हे बाच आहे, हा बाच आहे, दोघं बाच आहेत, हे ही बाचच आहे। बाच आहेत, क्या बात। मंडळी मी ह्यांच्याकडून चौकशी केली, आमच्याकडे बराच वेळ ते बघत होते, पण ते आमचे व्हिडिओ बघत होते। हे काय रे दादा, व्हिडिओ बघत असताना आहे म्हणजे काय टक बघतात, बहुतेक ह्यांनी व्यसन काहीतरी तोंडात आहे काय भावा, व्हिडिओ बघ अजून म्हणजे बॅग गेलो नाही, काय नाही। तर ह्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांचे हे दोघं भाचे आहेत, म्हणजे एवढं म्हणजे विश्वास बसणार नाही एवढं प्रेम आमच्यावरची। म्हणजे काय बोला, त्या प्रेमाला कशात उपमा द्यावी काय कळणं झालंय। खरंच खूप धन्यवाद दोघांचे, मनापासून धन्यवाद। असंच प्रेम करा, हा तुमचा फोन, आणि नेहमी बोलायचे खरंच खूप भारी वाटलं मंडळी, एवढं छान वाटलं प्रेम। मी मगाशी घरावरून आलो, असंख्य प्रेम करणारी जनता आहे, पण यांच्यासारखं प्रेम करणारा मी आज पहिल्यांदा परांडा जिल्हा धाराशिव या ठिकाणी पाहतो। दादांनो खूप
खूप तुमचा आभार आणि तुम्हाला परमेश्वर करो लवकरात लवकर वाचा मिळो बोलता यावं हीच माझ्याकडून तुम्हाला या ठिकाणी सदिच्छा आहे, शुभेच्छा आहे. मंडळी, आमच्या पेजवर जर का तुम्ही नवीन असाल तर आमच्या पेजला तुम्ही नक्की फॉलो करा. आमच्या पेजचं नाव आहे सयाजी थोरात आणि फेसबुक पेजचं नाव आहे सयाजी थोरात, इंस्टाग्राम आय डीचं नाव आहे सयाजी थोरात ऑफिशियल आणि यूट्यूब चॅनलचं नाव आहे सयाजी थोरात करमाळा. या सर्व पेजला फॉलो सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तुर्तास या ठिकाणी थांबतो. नवीन असाल तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.